हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे व्हिडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज जे मी माहिती सांगणार आहे ते खूप महत्त्वाची आहे। पण हे आपले शॉर्ट व्हिडिओज आपण कोण्या टाईमला अपलोड केले पाहिजे आणि दिवसात शॉर्ट व्हिडिओ किती टाकले पाहिजे याच्यावर आजचा टॉपिक आहे। तर त्याकरिताच तुम्ही व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ कंटिन्यू पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला चालू करू। पण व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका। व्हिडिओ जर स्किप केला तर तुम्हाला जे काही मी माहिती सांगितलेली आहे, ज्या टाईमला आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचे आहेत ते तुम्हाला समजणार नाही आणि एका दिवसात तुम्हाला किती शॉर्ट्स टाकायचे आहेत ते पण समजणार नाही। चला तर मग व्हिडिओला चालू करू। हे सर्वजण नवीन जे कोणी यूट्यूबर असाल त्या सर्वांनाच मी सांगते, आपला एक जरी शॉर्ट व्हिडिओ व्हायरल झाला तर त्या शॉर्ट व्हिडिओमधून आपलं चॅनल ग्रो होत असतं। त्याकरताच मी सांगत आहे की शॉर्ट व्हिडिओ कोण्या टाईमला अपलोड केले पाहिजे आणि एका दिवसात शॉर्ट्स किती टाकले पाहिजे किती नाही। त्याकरता चला तर मग हे सकाळी आपण पहिल्यांदा उठल्यानंतर आपण 5:30-6 वाजता उठतो, त्या टाईमला तुम्ही सकाळी एक व्हिडिओ अपलोड करू शकता। सकाळच्या टायमिंगमध्ये 5:30 ते 6, 6:30पर्यंत तुम्ही अपलोड करा। जास्तीत जास्त तुमचा पहिला शॉर्ट्स अपलोड केला पाहिजे। हे नंबर 1चा व्हिडिओ अपलोड ह्या टाईमला करा आणि नंबर 2चा जे व्हिडिओ आहे ते तुम्ही 11:30 ते 12:30 पर्यंत अपलोड करा, कारण की त्या टाईमला सर्व महिलांची कामं झालेले राहतात। तर त्या टाईमला सर्व महिला किंवा पुरुष कोणी पण असो त्या टाईमला आपला मोबाईल पाहतच असतो। जास्तीत जास्त लॉंग व्हिडिओ पाहण्यापेक्षा शॉर्ट व्हिडिओ पाहतात पटकन। तर 11:30 ते 12:30 दुसरा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही अपलोड करू शकता। या वेळेमध्ये तुमचा खूप व्हिडिओ ह्या दोन्ही टाईमला व्हायरल होऊ शकतो। आणि हे नंबर 3चा शॉर्ट व्हिडिओ 4 ते 5:30, 4:30 ते 5:30 पर्यंत टाका, कारण की ह्या टायमिंगला सर्वजण निवांत राहतात आणि त्या टाईमला चहा वगैरे सर्व घेत असतात। तर त्या टाईमला चहा पीत पीत सहज आपण मोबाईल पाहत असतो। त्या टाईमला रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओज आपले बघत राहतात। त्या टाईमला कदाचित तुमचा पण व्हिडिओ त्याच्यामध्ये येऊ शकतो। त्याकरिता मी म्हणत आहे 4:30 ते 5:30पर्यंत या दरम्यान एक तिसरा व्हिडिओ अपलोड करायचा आहे तुम्हाला। आणि आता आहे चौथा कोण्या टाईमला तुम्ही अपलोड करू शकता हे सांगते मी। हे सर्वजण जे कोणी शाळेला कॉलेजला किंवा जे कोणी ऑफिसला ड्युटीला गेलेले असतील ते घरी येतात 5, 5:30, 6 वाजेपर्यंत सर्वजण घरी येतात। 6 वाजेपर्यंत घरी आल्यानंतर फ्रेश होऊन 7:30 ते 8:30 या दरम्यान एक व्हिडिओ तुम्ही चौथा अपलोड करू शकता। त्या टाईमला निवांत रिलॅक्स माणूस बसलेलं राहतं, त्या टाईमला आपण व्हिडिओ पाहतो, कारण दिवसभराची थकान झालेली असते। त्या टाईमला माणूस हातामध्ये सहज मोबाईल घेऊन पाहत बसलेले असतात आणि जे कोणी शाळेला ड्युटीला गेलेले असतात किंवा कॉलेजला तर त्या टाईमला मोबाईल पाहत असतात। तर तुमचा या टाईमला सुद्धा खूप व्हायरल व्हिडिओ होतो। 7:30 ते 8:30पर्यंत या दरम्यान एक टाका आणि त्याच्यानंतर 5वा व्हिडिओ। हे व्हिडिओ एवढा महत्त्वाचा टायमिंग आहे की सहज कोणी पण या टाईमला पाहतो म्हणजे पाहतोच। सर्वजणांचे जेवणं वगैरे होतात, जेवणं वगैरे झाल्यानंतर 9:30-10 वाजेपर्यंत सर्वांचेच जेवणं झालेले राहतात। जेवणं झाल्यानंतर सर्व निवांत रिलॅक्स राहतो।
तर त्या टाईमला आपण कॉटवरती असं लोळत जरी असतात, झोपायची टायमिंग राहते, झोपायच्या टायमिंगच्या आधी आपण लोळतो, त्या टाईमला आपल्याला सर्वच जणालाच मोबाईल हातात पाहिजे. तर त्या टाईमला सर्वजण तुम्ही 10 ते 10:30 11पर्यंत अपलोड करा हा व्हिडिओ. 10 ते 11पर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला 5वा अपलोड करायचा आहे, कारण की सर्वजण या टाईमला हा झोपीच्या आधी 10-15 मिनिट मोबाईल पाहतात. त्या टाईमला तुमचा ते व्हिडिओ खूप व्हायरल होईल. दिवसभर हा तुम्हाला सकाळी दिवसभरामध्ये जरी तुम्हाला नाही जमलं तर सकाळी तुम्ही उठल्यानंतर 5:30 ते 6:30पर्यंतचा एक व्हिडिओ टाका आणि संध्याकाळी तुम्ही झोपत असताना 10 ते 11 हे 2 व्हिडिओ टाका. तुमचे नक्कीच व्हायरल होतील हे 2 व्हिडिओ. जरी तुम्हाला दिवसभरामध्ये नाही झालं तर सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही किती जरी गडबडीत असाल तर त्या गडबडीच्या काळामध्ये थोडासा वेळ काढा आणि सकाळ संध्याकाळ या 2 टाईमला तुम्ही अपलोड करा. दिवसामध्ये तुम्ही 5 शॉर्ट्स टाकू शकतात आणि नवीन ज्याचं चॅनल आहे त्याला हे खूप उत्तम आयडिया आहे की व्हायरल होण्यासाठी. जसं की मी तुम्हाला एवढे म्हणजे टायमिंग सांगितलेले आहेत आणि एवढ्या आयडिया दिलेल्या आहेत. या टाईमला तुम्ही अपलोड करा आणि एका दिवसामध्ये तुम्ही 5 शॉर्ट्स टाकू शकता. अशी माहिती तुम्हाला कोणीसुद्धा सांगणार नाही. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा. चला तर मग बाय, भेटूत अशाच नवीन एखाद्या ब्लॉग्समध्ये. पण तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या. चला बाय.